तर तिकडे नाशिकमध्ये सुद्धा पावसाची संततधार आहेच। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली आहे। पुरेशा पावसाअभावी पेरण्या मात्र खोळंबलेल्या आहेत। नाशिक शहरासह परिसरात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, तरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। अपुऱ्या पावसामुळे अनेक भागातील पेरण्या अजूनही खोळंबलेल्या आहेत। हवामान विभागानं पुढील 2 ते 3 दिवस नाशिक शहरामध्ये पावसाचं वातावरण कायम राहील असा अंदाज वर्तवलेला आहे। प्रतिनिधी किरण कोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। किरण, आत्ताची काय परिस्थिती आहे पावसाची? कल्याणी 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर खरं तर पावसाचं पुनरागमन हे नाशिकमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आज सकाळपासून संततधार पाऊस नाशिक आणि परिसरामध्ये सुरू आहे। पावसाचं आगमन झालं असेल तरी मुसळधार पावसाची अपेक्षा मात्र अद्याप नाशिककरांना कायम आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 18 ते 19% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने संततधार पाऊस नाशिकमध्ये झालेला होता आणि आज सुद्धा संततधार पाऊस हे नाशिकमध्ये येत असेल तरी अद्याप मुसळधार पाऊस हे नाशिकमध्ये झालेला नाहीये आणि जोपर्यंत मुसळधार पाऊस होत नाही तोपर्यंत पाण्याची टक्केवारी हे वाढणार नाही असं आपल्याला म्हणता येईल। आणि त्याच पद्धतीने नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने अद्याप मुसळधार पाऊस जे ते एकूणच झालेला नाही आणि त्यामुळे पेरण्या सुद्धा रखडलेल्या आहेत। आतापर्यंत 8 ते 10% पेरण्या हे नाशिकमध्ये झालेले आहेत आणि जे पेरण्या झालेले आहेत ते सुद्धा दुबार पेरणीचं संकट या शेतकऱ्यांवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळे 70 ते 75 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळे काही का होईना संततधार पाऊस आता नाशिकमध्ये सुरू झालेला आहे आणि त्यामुळे काहीसा दिलासा जो आहे तो शेतकऱ्यांना मिळालेला आहे, पण अद्याप मुसळधार पावसाची प्रतीक्षा ही नाशिककरांना कायम आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। नाशिकमधली पावसाची ही दृश्य बघतोय आपण। पावसाची हजेरी तिथे आहे, मात्र पेरण्यांसाठी जो पाऊस आवश्यक आहे तो मात्र नाही। त्यामुळे बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। साधारण 2 दिवस पावसानं विश्रांती घेतली नाशिकमध्ये, मात्र आता पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे।